हॅलो फ्रेंड्स, मराठी डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट स्टार्ट. आपण जेव्हा महाराष्ट्रातील सुधारणा आणि सुधारक यांची चर्चा करतो तेव्हा आपल्या दृष्टीपुढे मुख्यत्वे इंग्रजी राजवटीतील घडामोडी अभिप्रेत असतात आणि म्हणूनच या सुधारणांचा संबंध इंग्रजी शिक्षण आणि आधुनिकता यांच्याशी जोडला जातो. एका मर्यादेपर्यंत चर्चेचे हे धोरण योग्यही आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मराठी समाजाला स्वतःच्या अशा प्राचीन परंपरा होत्या. महाराष्ट्रात काही धर्मसंप्रदाय व धर्मश्रद्धा दृढमूल झालेल्या होत्या. त्याचा जनमानसावर विलक्षण प्रभावही होता. थोडक्यात म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिका येथील रानटी समूहांप्रमाणे महाराष्ट्राची पाटी कोरी नव्हती, तर महाराष्ट्राला स्वतःची अशी संस्कृती तर होती. शिवाय या राज्याने ब्रिटिशांशी बरोबरीने आणि तडफडेने झुंज देऊन त्यांना दमवले देखील होते. हे त्यांचे खरे प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे ब्रिटिश सत्ताधारी नेते ठरल्यानंतरसुद्धा महाराष्ट्र त्यांचे जसेच्या तसे अनुकरण शक्य नव्हते. युरोपियन मूल्ये आणि देशी संस्कृती यांच्यात देवाणघेवाण होऊनच पुढचा प्रवास होणार होता. परिच्छेद. भारतीय आणि पर्यावरणाने महाराष्ट्रीय समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रचनेचा धर्माशी असलेला अतूट संबंध. विशेषतः वर्ण जाती व्यवस्था ही धर्माचाच हिस्सा समजला जाऊन धर्माचे समर्थन तिच्या मागे उभे केले गेले होते. त्यामुळे तेथील समाज सुधारणांची सुरुवात धर्मसुधारणांपासूनच करणे स्वाभाविक व अपरिहार्यही होते. एकट्या आगरकरांचा अपवाद वगळता येथील सर्व समाजसुधारक धर्मसुधारक होते आणि आगरकरांना स्वतःला धर्मसंस्थेविषयी फारशी आस्था नसली तरी त्यांना हिंदू धर्माची दखल घ्यावी लागली. या धर्माशीच सामना करावा लागला. आपणही त्याचे कैवारी असल्याचा दावा करावा लागला. धर्मसंस्था मोडीत काढू पाहणाऱ्या मार्क्सवाद्यांना शिरकाव येथील लोकव्यवहारात तसा उशीरच झाला आणि त्यांच्या धर्मविषयक भूमिकेचा येथील जनतेवर काही विशेष प्रभाव पडला असे म्हणता येत नाही. परिच्छेद. ब्रिटिशांचा आणि आपला तुल्यबळाने सामना होऊन ब्रिटिश जिंकले. यामागची कारणे शोधणाऱ्या मराठी विचारवंतांचे लक्ष आपल्या राज्यपद्धतीकडे म्हणजेच पेशवाईकडे पहिल्यांदा गेले. तेव्हा पेशवाईतील सामाजिक दोष दिसायला त्यांना वेळ लागला नाही आणि या सामाजिक दोषांना कारणीभूत अवनत अवस्थेप्रत पोहोचलेला आपला धर्म असल्याचेही त्यांच्या लवकर लक्षात आले. साहजिकच समाजकारण करणारे विचारवंत, मग ते महात्मा फुले असोत की लोकहितवादी असोत किंवा अगदी न्यायमूर्ती रानडे असोत, केव्हा ना केव्हा पेशवाईवर घसरल्याशिवाय राहत नाहीत. पेशवाईत जातीभेदाची, अंधश्रद्धांची, पोथीवादाची परिसीमा झाल्याचे आढळले व तीही धर्माच्या नावाने. परिच्छेद. आधुनिक काळाला अनुरूप अशी वृत्तपत्रांसारखी साधने वापरून त्यांच्यामार्फत सुधारणा करण्याची दिशा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दाखवली. बाळशास्त्रींनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पहिल्यांदा मुद्रण करून धर्मग्रंथाचे सावित्रीकरण करण्यात प्रारंभ केला. बाळशास्त्रींचे शिष्य व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांना धर्माच्या अंगाने समाजसुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याचे श्रेय द्यावे लागते. हिंदू धर्माच्या प्रचलित चौकटीत धर्मशास्त्राचा आणि रूढींचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी हिंदू धर्म न सोडता त्याच्या अंतर्गत धर्मसंप्रदाय स्थापन करून त्याच्या माध्यमातून हिंदू धर्माची समीक्षा करण्याचे व दुष्ट सामाजिक रूढींवर टीकाप्रहार करण्याचे धोरण अवलंबले. त्यांनी पहिल्यांदा गुजरातमध्ये असताना मानव धर्मसभा काढली. दादोबा पांडुरंग हे बाळशास्त्री यांचे शिष्य होते. ते मुंबई सरकारच्या शिक्षण खात्यात अधिकारपदावर होते. गुजरातेपासून मुंबईला बदली झाल्यानंतर त्यांनी मुंबईत परमहंससभा नावाचा जनसंप्रदाय काढला. हा संप्रदाय हिंदू धर्मातील जातीभेद, स्त्रीदात्म्य, मूर्तिपूजा इत्यादींच्या विरोधात असून तो ब्राह्मण वर्चस्वाचा कठोर टीकाकारही होता. परमहंस सभेचा प्रसार करण्यासाठी दादोबांनी आपले शिष्य व सहकारी केशवराव भवाळकर यांना पुण्याला बदलीवर पाठवले. तेथे भवाळकरांचा ज्योतिराव आणि सावित्रीबाई या फुले दाम्पत्याशी परिचय झाला. भवाळकर शिक्षण खात्यात होते
आणि महात्मा फुलेही शैक्षणिक कार्यात अग्रेसर होते. स्टॉप.